बिहार राज्यातील बोधगया महावीर कायदा 1949 रद्द करावा आणि बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे कोकण भवन येथे आंदोलन करण्यात आले। सोबत भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हा आणि समता सैनिक दल बटालियन आंदोलनात सहभागी झाले होते। या ठिकाणी आज कोकण विभाग परिक्षेत्रामध्ये विभागीय आयुक्तांना आम्ही एक निवेदन देणार आहोत। ते म्हणजे महाबोधी बुद्ध विहार जे बौद्ध गया या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं होतं आणि सम्राट अशोकाने ज्यांची निर्मिती केली होती असे ते महाबोधी बुद्ध विहार हे 1949च्या बिहारच्या कायद्यानुरूप आज बौद्धांच्या ताब्यात नाही आहे। ते प्रत्येक आपण धर्माकडे बघतो तर प्रत्येक धर्माचं जे पवित्र स्थळ असतं ते त्यांच्या धर्माच्या ताब्यात असतो, परंतु आज जगातील सर्वात पवित्र स्थळ बौद्धांचं स्थळ असेल तर ते महाबोधी बुद्ध विहार आहे। आणि या ठिकाणी बिहार सरकारच्या 1949च्या कायद्यानुसार त्या ठिकाणी त्या व्यवस्थापनावर 4 लोक ब्राह्मण समाजाचे, 4 लोक बौद्ध समाजाचे आणि जो कलेक्टर असेल तो सुद्धा ब्राह्मण असावा, अशा प्रकारे त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे व्यवस्थापनाचं। ते आम्हाला लोक आहे आणि पूर्ण जे बौद्ध विहार आहे हे बौद्ध विहार महाबोधी बुद्ध विहार जे जागतिक लेवलचं आहे, त्यामुळे जागतिक बौद्धांचा समावेश करून बौद्धांच्या ज्याला म्हणतात बौद्धांकडे ते हस्तांतरित करावं अशाप्रमाणे आमची मागणी आहे। आणि त्यामुळे महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात जागतिक लेवलच्या बौद्धांच्या सहाय्यानं त्यांच्याकडे सुपूर्द करावं या मागणीकरता आम्ही आंदोलन छेडत आहोत। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशोधर आंबेडकर यांच्या आदेशाने आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन उभे केलेलं आहे। यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा याचे सर्व प्रतिनिधी आम्ही उभे आहोत। बौद्धाचार्य आहेत, केंद्रीय शिक्षक आहेत, शिक्षक आहेत, उपासक आहेत आणि सर्व बौद्ध विहाराचे जे हे असतील अधिकारी असतील, कार्यकारी मंडळ असेल, ते सर्वांनी या ठिकाणी या आंदोलनात भाग घेत आहेत। अशा प्रकारे आम्ही तीव्रपणे हे आंदोलन मार्फत बिहार सरकारचा निषेध करण्याकरता या ठिकाणी विभागीय आयुक्त यांना हे निवेदन देण्याकरता आलेलो आहोत। प्रथम सर्वांना जय भीम। जे आमचं श्रद्धास्थान आहे महाबोधी बौद्ध विहार, इथे जे आहे ते ब्राह्मणशाही आहे तिथे, आणि त्यामुळे आमचं श्रद्धास्थान असून जो आम्हाला हक्क आणि अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे संविधानाच्या माध्यमातून। कारण प्रत्येक जर आपण मंदिरांचा विचार केला तर प्रत्येक मंदिरामध्ये त्यांचे लोक जातात, प्रत्येक मंदिरामध्ये त्यांचे लोक उपस्थित असतात। आम्हाला तिथे येऊन देणार आहेत का? ते नाही। मी सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ज्या इथे सर्व महिला उपस्थित आहेत, ह्या सर्व महिला भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या महिला आहेत। इतर विहाराच्या माध्यमातून, इतर संघटनेच्या माध्यमातून आलेल्या महिला इथे उपस्थित आहेत, पुरुष मंडळी इथे उपस्थित आहे। कारण आमचं बौद्ध विहार हे आमच्या ताब्यात मिळालंच पाहिजे, ब्राह्मणशाही तिथून नष्ट झाली पाहिजे आणि जे विहार आहे ते आमच्या हक्काचं आहे। ते आम्ही कुणाला म्हणजे आम्ही कुणाच्या ह्याच्यावर दबाव आणून हे करत नाही, कारण ते आमच्या हक्काचं आहे विहार। ते आम्ही कुणाला म्हणजे अशी ह्याची मागणी करत नाही, कारण ते आमच्या हक्काचं आहे। तिथे सम्राट अशोकांनी ते निर्माण केलेलं आहे आणि म्हणून ते आमच्या ताब्यात 100% मिळालंच पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।